मग एक दिवस असा निर्णय घेतला सर की सगळं सोडायचं आणि गावात जायचं आणि गावातल्या लोकांची सेवा करायची. राजकारण हा डोक्यात विषयच नव्हता. आता इथं अंडरलाईन आपण सेवाभाव, म्हणजे त्यांच्या मनात ओतप्रत गावाच्या प्रती उपकाराची भावना परत थेट कशी करावी हा सेवाभाव क्रिएट झाला. ओके, धन्यवाद. राजकारण हा डोक्यात विचारच नव्हता. पुण्यात जॉब करत होतो, मुंबईत एक 5-6 महिने जॉब केला, जॉब सोडला आणि गावाकडे आलो. गावाकडे आल्यानंतर राजकारण फार टोकाचं असतं. सर तुमचा मला फोन आला 4 दिवसापूर्वी की सरपंच तुम्हाला यावं लागेल, आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि सरपंचांचा फार मोठा भाव आहे. आता इथं आलोय तोपर्यंत आता पण सर आमदारांचे पीएनचे फोन येऊन गेले की तुम्ही येणार आहे कधी. खासदारांचे पीएनचे फोन आले, खासदारांचे फोन आले की तुम्ही प्रचारासाठी लवकर आलं पाहिजे. पण यशोदाचं ट्रेनिंग माझ्यासाठी का महत्वाचं आहे का तर मी ज्या वेळेस यशोदाला आलोय त्यावेळेस मी प्रचंड इथं बरंच काही शिकून गेलोय. आणि सर तुमचा जो अजेंडा आहे ना की तुम्ही 1ही रुपया शासनाचा खर्च न करता गावात काय काम करू शकता, मी त्याच्यावर बरेच काम केले की शासनाचा 1ही रुपया आपल्याला खर्च करता आला नाही पाहिजे. GPDPचा आमच्या गावासाठी 40 लाख 50 लाख रुपये येतात, पण माझ्या सर त्याच्यासाठी हाणामारीच चालू असते. मी GPDPचं आमच्या गावात एक सुद्धा काम सांगत नाही सरपंच म्हणून, अजिबात सांगत नाही. रस्ता पाणी गटर, रस्ता पाणी गटर, रस्ता पाणी गटर ह्याच्यावर 60-70 वर्ष गेली. ज्यावेळेस मी राजकारणात पडायचं ठरवलं, सुरुवात केल्यानंतर 1-2 कामं केली सर गावात. सर तुम्ही सांगितलं की आपण रेशनिंगकडे लक्ष दिलं नाही पाहिजे, पण माझं असं प्रामाणिक मत आहे की आपल्या गावात अशी कितीतरी लोक असतात ज्यांची चूल रेशनिंगवर चालते. अशी कितीतरी लोक आहेत. आपण आता म्हणतोय ना की आपला देश जगात प्रगतीपथावर चाललाय, जगात 2 नंबरला आहे, 3 नंबरला आहे, 10 नंबरला आहे. पण जर आपल्या खेडेगावातला आपण जर विचार केला तर अशी कितीतरी गाव आहेत ज्या गावातील लोकांना रेशन टायमावर मिळत नाही आणि जर रेशन 4 ते 5 दिवस उशिरा झालं तर त्यांना एक वेळ जेवावं लागतं. ह्यात माझं सुद्धा सरपंच असून माझं सुद्धा कुटुंब आहे की 7 दिवस जर रेशन उशिरा झालं तर मला सुद्धा मग भात एक वेळेस खावा लागतो. आणि आमच्या गावातल्या 80% लोकांना रेशनच मिळायचं नाही. शेतात काम करणाऱ्या महिला, जे शोषित आहेत, पीडित आहेत, जे बाबांनो दिव्यांग आहेत, त्यांना रेशनच मिळायचं नाही. मग 1-2 वेळा तक्रार आली, पण मी राजकीय दृष्ट्या त्याच्याकडे विचार केला नव्हता. 1-2 वेळा त्या दुकानदाराला सांगितलं की बाबांनो व्यवस्थित धान्य दे. आणि समजा जे बाबांनो पुण्याला, मुंबईला किंवा व्यापाराच्या निमित्तानं जे बाहेर आहेत त्यांचं तू धान्य नाही दिलं तर चालेल. काय तर काम करायचं म्हटलं कायदा आणि व्यवहार यांची सांगड घालूनच काम केलं पाहिजे. डायरेक्ट मला वाटलं की बाबा सांगडच घालून काम केलं पाहिजे. मला असं डायरेक्ट वाटलं नाही की आपण तहसीलदारांच्याकडे त्यांची तक्रार करावी, त्यांचं लायसन रद्द करावं, एखादा पब्लिसिटी स्टंट करावा, असं अजिबात वाटलं नाही. पण एक वेळा सांगून पण त्यांना नाही ऐकलं. मग मी आमच्या गावात ग्रामसभा लावायला सांगितलं. एक ग्रामसभा लावली, स्वस्त धान्य दुकानाच्या संदर्भात असणाऱ्या अडचणी, फक्त ग्रामसभा लावली. ग्रामसभा लावली, गावातली 70 ते 80% लोक त्या ग्रामसभेला आली आणि त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला धान्य मिळत नाही. त्या दुकानदाराकडून मी लिहून घेतलं की बाबांनो तू व्यवस्थित धान्य दे, मी कुणाकडे तुझी तक्रार करणार नाही, व्यवस्थित पावती दे. मग तो धान्य दुकानदार सर त्याच्या मनातील एवढे पैसे कुणाकडून पण घ्यायचा. समजा एखादा मी आलो, गहू 10-15 किलो घेतलं, तांदूळ 10-15 किलो घेतलं, तो सांगितलं 500 रुपये द्या तर 500 रुपये. एखादी वृद्ध महिला असली द्या 200 रुपये तर द्या 200 रुपये. पावती वगैरे घ्यायचं लोकांना माहीतच नाही. आपण एखाद्या जर दुकानात गेलो तर आपण सगळी पावती आणि सगळ्या आपण गोष्टीची तपासणी करूनच पैसे देतो. पण रेशनिंगच्या संदर्भात आपण तो विचार करत नाही. त्यांना पावती द्यायला लावली, पावतीवर यायचे किती 50 रुपये, 60 रुपये, 70 रुपये. ज्या पावतीसाठी 50 रुपये, 60 रुपयेसाठी 500 आणि 1000 रुपये द्यायचे लोक. एवढीच एक गोष्ट मी एवढी गावात चांगली केली की येणारी ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि गाव म्हणायला लागली की ह्या पोरानंच उभा राहायचं. मग आमच्या शेतात कामाला जाणारी, आमच्या पप्पांना दारूचं प्रचंड व्यसन. आता माझ्यासारखा माणूस राजकारणात उभा कसा राहणार? आणि सगळं सोडून मी ह्या गोष्टीत पडलेलो सर.
मी म्हटलं की माझ्याकडे आता माझी अशी अवस्था आहे, ते फी जरी भरायची म्हटली तरी माझ्याकडे पैसे नाही. आणि परत म्हटलं लोकांना मटण द्यावं लागेल, दारू द्यावी लागेल, राजकारण वेगळं आणि सामाजिक काम वेगळं. पण लोक म्हणजे तूच उभा राहायचं. मी उभा राहायचं ठरवलं. मग आता एखादा वेल एज्युकेटेड माणूस गावात उभा राहतोय म्हणल्यावर 4-5 किंवा 3-4 टर्म झालेल्या पॅनल प्रमुखांना ते आवडेल का? तुम्हाला असं म्हणायचं आहे का की बाबा एखादा वेल एज्युकेटेड माणूस आहे? सगळे म्हणतात की सुशिक्षित लोकांनी राजकारणात पडलं पाहिजे, पण तुम्हाला म्हणायचं आहे का की सुशिक्षित लोकांना लगेच राजकारणात सामावून घेतात? असं होत नसतं. आमच्या गावात 3 पार्ट्या, 3 पॅनेल, आणि मला तिकीटच कोण देईना. सगळी म्हणायचे विकासनं उभा राहिलं पाहिजे, नाव त्याचा विकास आहे, विकासच करेल. पण ते पॅनेल प्रमुख सांगायचे गावाचा विकास नाही, ह्यो भकासच करणार. ह्यो सांगेल तिथं सह्या करणार नाही, ह्यो परत आपल्या डोईजड जाईल, आपला स्पर्धक बनेल. मला कोण उमेदवारीच देणार सर. गावातले लोक ह्याच्याकडे एकदा, त्याच्याकडे एकदा, ह्याच्याकडे एकदा जायचे, आणि मग मी ठरवलं की बघून आपण अपक्षच उभा राहायचं. मग कदाचित सुदैव चांगलं असेल माझं की एक आमच्या गावातला गट फुटला आणि त्या एका व्यक्तीला सगळे सोडून गेले आणि तो एकटाच बाजूला राहिला. आमच्या गावचे ते जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांनी म्हटले की बाबा आता माझ्याकडे कोण नाही, तूच उभा राह. उभा राहिलो. आता आपल्याकडे काय पैसे नाहीत. मी गेल्यानंतर लोकांच्या मी पाया पडायचो. बाकीची कोण आली की म्हणायचं आम्ही विकासला तेवढं मत देतो, तुम्ही आपलं दारू आणि मटणाची व्यवस्था करा. मी गेल्यानंतर मला कोण 1 रुपया मागायचं नाही, मटण मागायचं नाही, दारू अजिबात कोण मागायचं नाही. आता नाहीच तर मागणार काय? सर मी 1ही रुपया न देता निवडून आलो.